पेरणी केलेल्या दिवशी संध्याकाळी असा मोकार पाऊस झाला की आपलं बी वापरल्याची गॅरंटीच नव्हती. कारण इतका पाऊस झाला की आपल्या सोयाबीनच्या ढिगाची तर फार वाटच लागून गेली होती. कारण ढिगावर तर आपल्या पाणीच पाणी झालं होतं आणि आपल्याला तर रान रोटर करून आजच्या आज पेरून घ्यायचं होतं. मग काय सकाळी सकाळी तर ट्रॅक्टर आलं रोटर घेऊन आणि आपलं रोटरचं तर काम चालू झालेलं होतं. रोटर तर एकदम मस्त होत होतं आणि आपल्या अर्धा तास तर रोटरचं काम फायनल झालेलं होतं आणि आपल्याला तर आजच्या आजच पेरून घ्यायचं होतं. मग काय थेट गेलो घरला आणि आपल्या घरच्या RX-100वर खत बी घेऊन आलो आणि खत बी काढून आपल्याला लगेच पेरूनच घ्यायचं होतं. कारण आभाळाचं तर वातावरण होतं आणि पाऊस तर खूप पडणार होता. मग काय लगेच पेरून घेतला आणि संध्याकाळी असा मोकार पाऊस झाला की आपल्या बी वापरल्याची गॅरंटीच नव्हती. मग आपल्याला शेताकडे जायचं होतं सोयाबीनचा ढीग उकडाय आणि मग काय 2-3 दिवसांनी आपण पाहणी करायला जाणार होतो पेरलेल्या वावराची. मग काय सकाळी सकाळी आलो शेताकडे आणि सोयाबीनच्या ढिगावर बघितलं तर काय पाणीच पाणी झालेलं होतं. कारण इतका पाऊस पडला ढिगाची तर आपल्या फार वाटच लागून गेली. मग काय ऊन तर पडलं होतं आणि आपल्याला ढीग उघडायचा होता. मग काय धोंडे बिंडे काढून टाकले आणि चवळ पण काढून टाकला आणि 2-3 दिवसांनी गेलो आपल्या शेताकडे पेरलेल्या वावरात. तर पेरलेल्या वावरात आपण बघितलं तर आपलं बी टकाटक वापलेलं होतं. कारण किती पाऊस पडला तर आपलं बी वापलेलंच होतं. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. बाय बाय.